नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल। अपडेट आहे स्कॉप पोर्टलची। तर मित्रांनो, शासनाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक आज निर्गमित झालेलं आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला स्कॉप पोर्टलवर शाळेचं स्वयं मूल्यांकन करायचं आहे। तर मित्रांनो, या अगोदर सुद्धा पत्र निर्गमित झालेलं होतं, परंतु स्कॉप पोर्टलवर आपल्याला शाळा मूल्यांकन करण्यासाठी जी टॅब आहे ती उपलब्ध व्हायची होती, परंतु ती आता उपलब्ध झालेली आहे। तर त्या टॅबवर जाऊन सुद्धा आपण बघणार आहोत नेमकं तिथे त्या पोर्टलवर काय दिसणार आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, स्कॉप पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। शासनाकडून नवीन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि या तारखेपासून आपल्याला स्वयं मूल्यांकन आपल्या शाळेचं करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, त्या पोर्टलवर नेमकं काय सुरू आहे, शाळा नोंदणी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे, याची संपूर्ण सविस्तर इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो बघा, सुरुवातीला आपण या परिपत्रकाची संपूर्ण माहिती बघून घेऊ आणि त्यानंतर आपण नेमकं पोर्टलवर काय आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत। तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक हे निर्गमित झालेलं आहे। तर बघा, प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक, जिल्हा परिषद, सर्व प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका सर्व आणि शिक्षण निरीक्षक मुंबई सर्व। आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप स्वयं मूल्यांकन सन 2025-26 बाबतची माहिती स्कॉप ॲप मध्ये भरण्याबाबत। तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी माहिती आहे स्कॉपची, ही आपल्याला ॲपच्या सहाय्याने भरायची आहे। तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ। संदर्भ इथे दिलेले आहे मागील पत्रांचे। तर सरळ आपण संपूर्ण माहिती बघू। तर बघा, उपरोक्त संदर्भीय क्रमांक 1 नुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे। संदर्भ क्रमांक 2 नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची स्कॉपची निर्मिती करण्यात आलेली आहे। तर संदर्भ क्रमांक 4 नुसार सन 2025-26 मध्ये शाळांचे स्वयं मूल्यांकन करण्यासाठी दिनांक 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत सर्व शाळांना पूर्वतयारीच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। तर मित्रांनो, मागचं जे पत्र आलेलं होतं त्यामध्ये याबाबतच्या सर्व सूचना देण्यात आलेल्या होत्या। तर त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवर बघितलेला होता। तर बघा, सन 2025-26 मध्ये शाळांचे स्वयं मूल्यांकन पूर्ण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या ma.s.in या वेबसाईटवरील स्कॉप टॅबमध्ये स्वयं मूल्यांकनासाठीची लिंक दिनांक 16 मार्च 2026 ते 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा असणार आहे मित्रांनो। आपल्याला शाळा मूल्यांकनाची जी लिंक असणार आहे, जे सुविधा असणार आहे, ते 16 मार्च 2026 पासून ते 15 एप्रिल 2026 पर्यंत ते सुरू असणार आहे, तेव्हा आपल्याला ते भरायचं आहे। याचा अर्थ असा मित्रांनो, 16 मार्च पासून आपल्याला जे स्वयं मूल्यांकन आहे ते करता येणार आहे। तर सदरील स्कॉप ॲपमध्ये माहिती भरण्यासाठीच्या सूचना सोबत देण्यात आलेल्या आहे। तर मित्रांनो, आपल्याला त्या ॲपच्या सहाय्याने कशा पद्धतीने ती माहिती भरायची आहे याची सुद्धा माहिती खाली इथे दिलेली आहे। तर बघा, स्कॉप बाबत मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना, या सर्व सूचना मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेल्या होत्या। त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सर्व या ज्या सूचना आहेत त्या आलेल्या होत्या। त्यानंतर बघा, स्कॉप महाराष्ट्र ॲप वापराबाबत इथे सूचना देण्यात आलेल्या आहे। तर मित्रांनो, जवळपास 12 पेजेसचं हे जे परिपत्रक आहे, यामध्ये सर्व माहिती आपल्याला जे स्वयं मूल्यांकन करायचं आहे स्कॉप अंतर्गत त्याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। जसं मित्रांनो, इथे बघा, जे एकूण गुणांपैकी प्राप्त गुणांवर आधारित श्रेणी निश्चित कशा पद्धतीने करायची आहे ते सुद्धा दिलेलं आहे। 50% पेक्षा कमी क येणार आहे, 51 ते 60 क प्लस येणार आहे, 61 ते 70 ब येणार आहे, 71 ते 80 ब प्लस येणार आहे, 81 ते 90 अ आणि 91 ते 100% अ प्लस अशा तिथे श्रेणी आपल्या शाळेला नोंदवता येणार आहे। तर मित्रांनो बघा, अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे। या अगोदर सुद्धा निर्गमित झालेलं होतं आणि आपल्याला स्कॉपचं जे
ॲप आहे त्या ॲपच्या सहाय्याने मित्रांनो तिथे संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. तर आता मित्रांनो मी आपणाला पोर्टलवर अगोदर घेऊन जाणार आहे. तिथे नेमकं काय सूचना आलेल्या आहे, काय माहिती आलेली आहे आणि त्यानंतर आपणाला स्कॉपचं जे ॲप असणार आहे, जर आपलं अनइन्स्टॉल काही कारणाने झालेलं असेल किंवा आपल्या मोबाईलमध्ये नसेल तर ते आपल्याला इन्स्टॉल कसं करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्या शाळेचं लॉग इन वगैरे कसं करायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या स्कॉप 2025-26 करिता जे आपल्याला स्वयं मूल्यांकन करायचं आहे त्यासाठी आपल्याला कच्ची माहिती वगैरे तयार करावी लागणार आहे, ती कशी तयार करायची, त्यानंतर आपल्याला फोटो कोणकोणते लागणार आहे ते, आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते फोटो गुगल ड्राईव्हवर वगैरे अपलोड करायचे आणि त्याची लिंक इथे पेस्ट करायची आहे. ते संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप याची एक सिरीज आपण लावणार आहोत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर आता आपण जाणार आहोत पोर्टलवर स्कॉपच्या. बघा मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये इथे ma.s.in ही जी वेबसाईट आहे याला आपण सर्च करून घेणार आहोत. याला सर्च केल्यानंतर हा अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचं हे पोर्टल आहे. आणि या पोर्टलवर मित्रांनो बघा इथे जर आपण बघितलं, मी थोडं झूम करून घेतो, इथे बघा एक टॅब आपल्याला दिसणार आहे SQAAF म्हणजे स्कॉप. या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा हे स्कॉपचं टॅब असणार आहे. यावर आता क्लिक केल्यानंतर तिथे नवीन इंटरफेस उघडणार आहे. तर नेमकं या पोर्टलवर काय आलेलं आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसत आहे आणि इथे मित्रांनो ही जी टॅब आहे शाळा मूल्यांकनाची, तर बघा स्कॉप स्वयं, तर मित्रांनो बघा इथे स्कॉप स्वयं मूल्यांकनाची लिंक इथे हे ओपन झालेलं आहे. त्यानंतर महत्त्वाची टॅब असणार आहे मित्रांनो. तर बघा यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा सरळ आपण त्या ॲपमध्ये जाणार आहोत. जर आपल्या मोबाईलमध्ये मित्रांनो ॲप जर असेल तर आपल्याला इथे सरळ ओपनचं बटन मिळणार आहे किंवा अपडेटचं मिळणार आहे जर जुना ॲप असेल तर, आणि जर नसेल तर आपल्याला इथे इन्स्टॉलचं बटन मिळणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे जायचं आहे. याला आपण ओपनवर आता क्लिक करून घेणार आहोत. ओपनवर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आल्यानंतर इथे आपल्याला आपल्या शाळेचा UDAS क्रमांक टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर इथे नेक्स्ट करायचं आहे, काही स्टेप असणार आहे. इथे नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. तर मित्रांनो इथे जो ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे तो आपल्याला आपल्या UDAS प्लसमध्ये जो नमूद असेल तोच टाकायचा आहे. तर बघा इथे ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर इथे परत नेक्स्ट टॅब येणार आहे. तर मी आपल्याला टाकून दाखवतो. इथे मी ईमेल ॲड्रेस टाकलेला आहे. परत आता इथे नेक्स्टचं जे बटन आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर जो आपला UDAS प्लसमध्ये जो फोन नंबर असणार आहे म्हणजे मुख्याध्यापकाचा, तो फोन नंबर म्हणजे मोबाईल क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. तो टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत आता एक बटन असणार आहे इथे नेक्स्टचं, त्यावर परत क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे पासवर्ड म्हणून येणार आहे. तर मित्रांनो इथे आपल्याला आपल्या मोबाईल क्रमांकावर एक पासवर्ड येणार आहे 4 अंकाचा, तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे. तो टाकल्यानंतर इथे आपल्याला नेक्स्ट करून घ्यायचा आहे. तर बघा तो मी टाकून घेतो आपल्याला समजायसाठी. तर बघा नेक्स्ट केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. तर मित्रांनो आता माझी शाळा बदललेली आहे यावर्षी, त्यामुळे आमचे मुख्याध्यापक वगैरे दुसरे आहे. तर इथे मला त्यांची माहिती भरणे आहे, परंतु मी आपल्याला समजायसाठी हे दाखवलेलं आहे. हे संपूर्ण माहिती अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला तिथे समोरची जी माहिती असणार आहे ती भरता येणार आहे. तर सध्या मित्रांनो मला ही माहिती भरता येणार नाही कारण माझी शाळा आता बदललेली आहे. त्यामुळे आमच्या शाळेवर दुसरे मुख्याध्यापक आहे आणि त्यांचा मोबाईल आणि त्यांचा ईमेल मला इथे वापरावा लागणार आहे. तर अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला इथे आपलं जे व्हेरिफिकेशन आहे ते करता येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला माहिती सुद्धा भरता येणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी प्रत्यक्ष आपल्याला दाखवणार आहे तिथे आपल्याला माहिती कशा पद्धतीने भरायची आहे, तिथे आपल्याला जे पुरावे जोडायचे आहे त्याची लिंक आपण कशी पेस्ट करायची आहे याची संपूर्ण सविस्तर इतरभूत माहिती आपण बघणार आहोत. तर मित्रांनो स्कॉप 2025-26 हे जे सत्र आहे या सत्राची जे आपल्याला स्वयं मूल्यांकन करायचं आहे आपल्या शाळेचं त्याची आपण आता सिरीज लावणार आहोत. तर त्या सिरीजचा हा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे समोरची माहिती आहे ते बघणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतली स्कॉप 2025-26 ची. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.